आपण 6 स्टँडर्डचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यातला फर्स्ट चॅप्टर 3 डायमेन्शनल शेप याचा आपण कंप्लीट एक्सरसाइज नंबर 1 हा सॉल्व्ह करणार आहे. आधीच्या जुन्या सिलेबस मध्ये काय होतं, फक्त प्रॅक्टिस सेट होते, पण आता या नवीन सिलेबस मध्ये हा एक्सरसाइज ऍड केलेला आहे. या एक्सरसाइज मध्ये काय असणार आहे, जो आपण कंप्लीट चॅप्टर शिकलेला आहे त्याच्यामध्ये आपण 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल म्हणजे नक्की काय हे आपण बघितलंय. याच्यावरती डिपेंड असणारे हा कंप्लीट तुमचा एक्सरसाइज. हा फर्स्ट चॅप्टरचा एक्सरसाइज आहे म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे एक्सरसाइज नंबर 1. तर तो आता आपण स्टार्ट करूयात. पण त्याच्या आधी हा एक्सरसाइज सॉल्व्ह करायच्या अगोदर तुम्हाला 2 डायमेन्शनल काय आहे, 3 डायमेन्शनल काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचेही व्हिडिओ आपण डिटेल मध्ये बनवलेले आहेत. चला तर मग स्टार्ट करूयात एक्सरसाइज नंबर 1. तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यूचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलाय सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. एक क्वेश्चन आहे, त्याचे 4 ऑप्शन्स आहेत, आपल्याला करेक्ट ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन बघूयात काय दिलाय. What shape will be formed if carom pieces are placed one on top of the other? म्हणजे काय, आपण तुम्ही सगळ्या इथं कॅरम खेळलेला असाल. मग कॅरमच्या ह्याच्या सोंगट्या असतात, आपण याला काय म्हणतो सोंगट्या, किंवा आपण याला म्हणतो कॅरमचे काय ते कॉइन्स आहेत. मग आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, हे जे कॉइन्स आपण एकामेकांवर ठेवले तर आपल्याला कुठला शेप मिळतोय. बघा बरं, इथे मी डायग्राम पण दाखवलेली आहे. कुठला शेप मिळतोय, बरोबर इथे आपल्याला मिळणार आहे सिलेंडर शेप. बघा इथे हा आणि हा आपल्याला कुठला शेप मिळालेला आहे, तर आपल्याला इथे मिळालेला आहे सिलेंडर शेप. मग सिलेंडर साठी कुठला ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर बी हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात काय दिलाय. बाय विच 2 सिमिलर शेप इज आर ग्लास फॉर्म. आता हा जो आहे इथे मी मोठी पण डायग्राम दाखवलेली आहे, ह्याला आपण म्हणतो आर ग्लास. याच्यामध्ये काय असतं की तुम्ही इथे पण माती असते किंवा रेती असते, इथेही रेती असते, मग यातली रेती ह्याच्यामध्ये पडते. आपण टाइम मेजर करण्यासाठी हे यूज करू शकतो. मग हे जेव्हा फॉर्म झालेलं आहे तेव्हा त्या केसमध्ये कुठले 2 शेप इथे आलेले आहेत, तिथे त्यांनी ऑप्शन्स पण दिलेत. क्यूब आलाय का, क्यूब तर दिसतच नाहीये. ट्रायंग्युलर प्रिझम आहे का, नाही. स्पियर, स्पियर म्हणजे सर्कल पण नाहीये आपला. बॉल वगैरे एक्झाम्पल झालं स्पियर. स्पियर सर्कलनीच फॉर्म होतो. आणि नेक्स्ट काय आहे, कोन. तर बघा हा पण एक कोन आहे, हा पण एक कोन आहे आणि हा पण एक कोन आहे, बरोबर. म्हणजे ह्या केसमध्ये याचा आन्सर काय येणार आहे, तर कुठले 2 शेप येतात आपल्याला, कोनचे 2 इथे आपल्याला शेप मिळणार आहे. म्हणजे ऑप्शन डी हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. आता पुढचा क्वेश्चन कडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग शेप इज नॉट 3 डायमेन्शनल शेप. यातला कुठला 3 डायमेन्शनल शेप नाहीये. ऑप्शन दिलेत स्क्वेअर, स्पियर, सिलेंडर, कोन. याच्या आधी आपण सगळ्या एक्सरसाइज मध्ये बघितलेले आहेत, प्रॅक्टिस सेट 1.1 आणि त्याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये. कुठले 2 डायमेन्शनल शेप आहेत, कुठले 3 डायमेन्शनल शेप आहे, तर स्पियर हा 3 डायमेन्शनल आहे, सिलेंडर 3 डायमेन्शनल आहे, कोन 3 डायमेन्शनल आहे. मग जो आपला स्क्वेअर आहे हा स्क्वेअर आपला 2 डायमेन्शनल शेप आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए हा आपला इथे करेक्ट ऑप्शन आहे. आता त्याच्या पुढचा क्वेश्चन करूयात. एक्सरसाइज 1 खूपच छोटी आहे. आता पुढे ह्याच्यामध्ये फक्त 4 क्वेश्चन्स दिलेत. आता इथे बघा काय सांगितलंय, ड्रॉ 3 डायमेन्शनल फिगर्स फ्रॉम द नंबर्स गिवन बिलो अँड राईट द नेम्स. मग आता इथे यांनी आपल्याला काही त्या शेप बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही इन्फॉर्मेशन वरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की तो शेप कुठला आहे आणि त्या शेपची आपल्याला इथे डायग्राम ड्रॉ करायची आहे. मग आता काय सांगितलंय, देर आर 5 फेसेस. कंप्लीट वाचून घेऊयात. देर आर 5 फेसेस, 5 फेसेस आहेत. देर आर 5 वर्टायसेस, ठीक आहे. 8 एजेस आहेत and 1 face is a square. 1 face is a square and remaining faces are triangular. Triangular faces आहेत. खालचा फेस आहे, खालचा जो तुमचा फेस आहे तो कुठला आहे, स्क्वेअर फेस आहे. मग आता हा आपला कुठला शेप झाला बरं, हा शेप झाला आपला रेक्टँग्युलर पिरामिड. कुठला झाला, रेक्टँग्युलर पिरामिड. मग रेक्टँग्युलर पिरामिडची आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची. हा रेक्टँग्युलर आणि ह्या सगळ्याचे हे जे सगळ्या बाजू आहेत त्या कुठे जॉईन होतात, वरती एकच स्ट्रोक असतात त्याला. हा इथे जॉईन झाला, हा इथे जॉईन झाला आणि हा इथे जॉईन झाला. ही आपली कुठली डायग्राम झाली, ही डायग्राम झाली आपली रेक्टँग्युलर पिरामिडची. त्यानंतर नेक्स्ट, 1 फेस इज अ कर्व अँड इट हॅज नो वर्टायसेस अँड नो एजेस. अगदी सोपं आहे. एकच फेस असतो, तो पण कर्व फेस असतो, त्याला वर्टायसेस नाहीयेत, एजेस नाहीयेत. म्हणजे कुठला शेप झाला, करेक्ट. इथे आपला शेप होणार आहे स्पियर शेप. ह्याचं एक्झाम्पल काय, तुम्ही बॉल घेऊ शकता एक्झाम्पल, किंवा कुठलाही संत्री, मोसंबी, हे कशाचं एक्झाम्पल झालं, स्पियरचं एक्झाम्पल झालं. म्हणजे डायग्राम तुम्ही कशी ड्रॉ करणार, एक सर्कल ड्रॉ करा आणि इथून असा स्पियर दाखवा. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन यातला, देर आर 6 फेसेस, 12 एजेस अँड 8 वर्टायसेस. किती फेसेस आहेत, 6 फेसेस आहेत,
12 एजेस आहेत अँड 8 व्हर्टायसेस आहेत. म्हणजे कुठला शेप येणार आहे? तर इथे आपल्याला शेप येतो क्युबॉइड शेप. कुठला शेप येतो? क्युबॉइड शेप. मग आता हे बघा, हा मी इथे क्युबॉइड ड्रॉ करते. सोपा आहे की नाही? आता ह्याच्यामध्ये बघा 6 फेसेस आलेत का? करेक्ट. 1 2 3 4, बाजूचे 4, पुढचा एक, मागचा एक. 12 एजेस आहेत का? येस, 12 एजेस आहेत. आणि 8 व्हर्टायसेस आहेत का? आहेत. 1 2 3 4 5 7 8. आता नेक्स्ट, देर आर 1 कर्व फेस, 2 सर्क्युलर एजेस अँड 2 फ्लॅट फेसेस. कुठला सांगितलं आपल्याला? 1 कर्व फेस सांगितलाय, 2 सर्क्युलर एजेस सांगितलेले आहेत. म्हणजे कुठला शेप येणार आहे? इथे आपल्याला सिलेंडर शेप येणार आहे. बघा इथे हे 2 कर्व, हे काय झाले तुमचे? 2 सर्क्युलर एजेस. हा एक सर्क्युलर एज, हा एक सर्क्युलर एज. ह्याला मी जॉईन केल्यानंतर इथे मला काय मिळालेलं आहे? हा जो आहे हा 1 कर्व फेस मला इथे मिळालेला आहे अँड 2 फ्लॅट फेसेस. 2 फ्लॅट फेसेस म्हणजे हे वरचे जे आहेत हे आपल्याला काय मिळाले? हा एक फेस झाला आणि हा एक फेस झाला. कुठला शेप आला इथे? तर इथे शेप आलेला आहे तुमचा सिलेंडर, हा शेप आलेला आहे. तर आता ही आपण पाहिली एक्सरसाइज नंबर 1 की जी डिपेंड होती आपला फर्स्ट चॅप्टर 3 डायमेन्शनल शेप. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा चॅप्टर डिस्कस करणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.